नाही, पण ईडब्ल्यूएस आणि मराठा आरक्षण असं दोघं जर ओबीसीत टाकलं तर ईडब्ल्यूएस टिकणारच नाही ना. एका कॅटेगरीला दोन वर्गामध्ये आरक्षण देणार कसं? देणार नाहीत. बरं, दुसरं म्हणजे 10% सरकारनंच सांगितलं 8%पेक्षा जास्त केवळ एकच समाज आहे, तो म्हणजे मराठा समाज. हे सरकारच्या आकडे आहे. 8% एकाच समाजाला आरक्षण आहे. आता आमच्या इथे 374 जाती आणि त्यांना 27% आणि ते पण वाटून 17% राहिलेलं आहे. कसं काय होणार हे सगळं आल्यानंतर? बरं, तिथे एवढी आता ते मला त्यांचे नेते सांगतात की मेडिकलला कट ऑफ पॉईंट जो आहे तो मराठा आरक्षणामध्ये कमी आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये जास्त आहे. ईडब्ल्यूएस मध्ये कमी येतो, ईडब्ल्यूएस मध्ये पण कमी येतो, पण ओबीसी मध्ये जास्त येतो, कारण संख्या मोठी आहे. आता हे काय त्यांना कळतच नाही आहे की याच्यामध्ये आपलं नुकसान होत आहे. बरं, त्यांचं नुकसान होतं, आमचंही नुकसान होत आहे.